प्रथम आपल्या सर्वांचं मी या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करत आहे आणि सर्वांना एक नम्र विनंती करतो की आपण हे आता 1 ते 1.5 तास 1 सव्वा तास आपली जी काही विचार प्रणाली आहे, आज आपण सगळ्यात मुख्य विषय म्हणजे थॉट प्रोसेस, विचार, या विचारावरती आपण विचार करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड, यावरती आपण विचार करणार आहोत. आणि व्यक्तिमत्व विकास, आयुष्यभरात माणूस हा मरेपर्यंत शिकत असतो. त्यामुळं आपण ही काही शिकण्याची प्रक्रिया आहे ही अविरत चालू असते. मग व्यक्तिमत्व विकास, आत्ता तुम्ही जे काही अचिव्हमेंट केलेले आहे यापासून पुढेही तुम्हाला हा व्यक्तिमत्व विकासाचा जो काही अभ्यास आहे हा उपयुक्त पडणार आहे. तर सर्वप्रथम तर पुनश्च विनंती असेल की आपले विचार लॉक करा. जसं हा हॉलमध्ये आपण आलो, एंट्री केली, दरवाजा बंद केला, इथे जे काही उपस्थित आहेत त्यांना या मार्गदर्शनाचा उपयोग मिळणार आहे. जीवन जगत असताना आपण बघतोय आता सध्या सरांनी खूप थोडक्यात पण मार्मिक शब्दामध्ये जीवनाविषयी आपली संकल्पना व्यक्त केली, पॉझिटिव्ह ओराविषयी बोलले. म्हणजे एका पॅरेग्राफमध्ये त्यांनी माझं बरेचसं भाषण कव्हर केलेलं आहे. म्हणजे इतकं डीपमध्ये त्यांनी छानपैकी थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण जे काही जीवन जगतो, आता शाळेमध्ये आपण असताना आपण बघितलंय त्यानंतर काही मोबाईल वगैरे नव्हते. गेल्या 3-4 दशकाचं उदाहरण घ्या. 3-4 दशकापूर्वी जीवनमान कसं होतं आणि आत्ताचं जीवनमान कसं आहे, हे सगळं विचारांचा खेळ आहे आपल्या जीवनामध्ये. आज आपण जे काही आहोत हे सर्व विचारांचा खेळ आहे. आता मला एक माझी विनंती अशी आहे की जे काही प्रश्न विचारले ते त्या प्रश्नाचे आपण उत्तर द्यावीत आणि हे आदान प्रदान राहील विचारांचे. आपल्याला थोडं स्ट्रेसफुल जो काही आपला जीवन चालतो त्यातून आपल्याला थोडंसं जरा स्वच्छंदाने मुक्तपणे हे सेशन समर्पित करायचं आहे. तर या पोलीस विभागाकडे आपण जे काही पदार्पण केलंय यामध्ये तुम्ही आला, हे तुम्हाला असं कुणीतरी आणलंय की स्वइच्छेने आलेले आहात? सर्व स्वइच्छेने आहात. स्वतःसाठी जोरात टाळा. जिथे स्वइच्छेने आपण कार्य करतो ना, ते कार्य बहरल्याशिवाय राहत नाही. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास हा फुलल्याशिवाय राहत नाही. प्रेशराईज करून, मारून, मुटकून, दडपून जर आपण कार्य करत असू तर त्या कार्याला काही अर्थ राहत नाही. जे बाय हार्ट कार्य करतात, अंतर्मनातून कार्य आलेलं असतं, ते कार्य फुलल्याशिवाय राहत नाही. आपण ठरवलं असेल तुम्ही जीवनामध्ये आपल्याला हे मिळवायचंय आणि त्या दृष्टीने तुम्ही कार्य करत गेला, म्हणून हे तुमचं आज एक मोठी अचिव्हमेंट आहे. सर्वप्रथम तर आपलं सर्वांचं जे काही महान कार्य आहे ते त्यागाचं आहे, समर्पणाचं आहे, देशाच्या, समाजाच्या संरक्षणात आहे. त्यामुळे तुमच्या या महान कार्याला मी मनपूर्वक वंदन करत आहे, सलाम करतो तुमच्या या महान कार्याला. कारण हे कार्य करत असताना, समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखत असताना तुम्हाला आपलं मन, आपलं शरीर, तन, मन, धन समर्पित करून कर्तव्य बजावावं लागते आपल्याला. आणि हे करत असताना आपली मनशांती जी काय आहे, आपलं आरोग्य आहे, हे पण आपल्याला जपायचं असतं. मग ह्या सर्व तणावातून आपण कसं बाहेर यायचं यावरही आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत. आपण जीवन जगत असताना आपण बघतो की जीवन म्हणजे सर्व विचारांचा खेळ आहे. आपण कुठला विचार करत आहोत, सर्व ओरा आपल्या आजूबाजूला जो काही ओरा आहे हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते आपण बघितलं पाहिजे. आणि ईश्वराने आपल्याला जे काही मेंदू दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे, की मानव हा एकमेव असा व्यक्ती, हा जन्म असा आहे मानवाचा की त्याला ईश्वराने बुद्धी प्रदान केलेली आहे. की यंत्र आलं, तंत्र आलं, प्रगती झाली, खूप प्रगती झाली, परंतु इफेक्टचा इफेक्ट, साईड इफेक्ट असं आपण म्हणतो. इफेक्टचा इफेक्ट, साईड इफेक्ट, खूप काही गोष्टी ह्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष करण्याकरिता निर्माण झालेल्या आहेत, परंतु आपण त्याकडे कसं बघत आहोत. उदाहरणार्थ तुम्हाला एखादा ब्रँडेड अँड्रॉइड मोबाईल दिला, लॅटेस्ट व्हर्जन असलेला. आता मोबाईलचं खरं कारण काय होतं की आलेले फोन घेणं, स्वीकारणं, संदेशवाहनाचं एक माध्यम म्हणून त्याच्याकडे सुरुवातीला बघितलं गेलं. नंतर 4G आलं, 3G आलं, 4G आलं, 5G आलं.
सगळे आले, नवीन टेक्नॉलॉजी होत गेली. मग ह्या मोबाईलला आपण हँडल करतो, आपण त्याला डील करतो. एखादी नवीन कार आली, ब्रँडेड कार आली, कारचा शोध कशासाठी लागला? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनाचा शोध लावला सायंटिस्टनी. परंतु ते आता त्याच्यामध्ये व्हर्जन्स तयार झाले. तर प्रत्येक गोष्ट आपण हँडल करतो. मोबाईल आपण हँडल करतो, 4 व्हीलर आपण हँडल करतो, एखादं मशीन आपण हँडल करतो, कॉम्प्युटर आपण हँडल करतो. सगळं आपण हँडल करतो. ते स्वयंचलित असतं, आपण हँडल करतो ना. आपलं जीवन आहे ना, आपल्याला ईश्वराने जे काही जीवन दिलं हे आपण हँडल करायचं असतं. पण तुम्ही अंतर्मनात जाऊन विचार करा की आपलं जीवन कोण हँडल करतंय? हे जे विश्व जे चालतंय हे बाह्य घटकांवरती चालतंय असं नव्हे. हे आंतरिक ऊर्जा, आंतरिक शक्ती, त्यावरती खरं हे विश्व चालतंय. आपल्या मनात काय चाललंय? हे विश्व बाहेर आहे तसंच की हे विश्व जे आहे ते बाहेर आहे, हे कॉन्स्टंट, हे ऍसेट, हे असेच आहे. आपण काय विचार करतोय? आपण कुठल्या कलरचा चष्मा परिधान केलाय हे बघितलं पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. जर विचार पॉझिटिव्ह असतील, सकारात्मक असतील विचार जीवनावर, तर कल्पना जगावर राज्य करतात. विचार जीवनावर तर कल्पना जगावर राज्य करतात. आपली कल्पकतेला जर आपण कर्तृत्वाची जर जोड दिली तर हातून अफाट शक्तीचे कार्य घडत असतात. अनेक थोर वीर, शूरवीर, समाज सुधारक, संत, महंत यांनी हे आपल्या भारतामध्ये दाखवून दिलेलं आहे की विचाराच्या शक्तीवर काय होऊ शकतं. या विचाराच्या शक्तीवरती टेलिफोनचा शोध लागला, लाईटचा शोध लागला, मोटर व्हेकलचा शोध लागला. हे सगळा जो आविष्कार आहे हा विचारांचा आविष्कार आहे. म्हणून आपण जो काही विचार करतोय हा कुठला करतोय हे बघितलं पाहिजे. हे विश्व जे चालतं हे बाह्य घटकावरती नाही चालत, हे आंतरिक शक्तीवर, आंतरिक ऊर्जेवर, अंतर्मनावर चालतं. त्यामुळं आपण सकारात्मक विचार ठेवला पाहिजे. विचारांचे 2 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सकारात्मक विचार जीवनामध्ये उत्साह देतात, आनंद देतात, कार्य करण्याला शक्ती देतात, आपलं आरोग्य चांगलं राहतं. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोघांचा घनिष्ठ संबंध आहे. आणि मग आज आपण जे काही बघतो प्रगती खूप झाली, परंतु शरीरावरती त्याचा विकृत परिणाम व्हायला लागला ना, हे तर आपल्याला पटतंय. मग मनशांती, मानसिक शांती ही कशी मिळवायची याचा आपण पुढे जाऊन विचार विमर्श करणार आहोत. कदाचित असं असावं की तुम्ही गेल्या 8-15 दिवसापासून तुम्ही थिंकिंग करत असाल की आनंदी जीवन कसं असलं पाहिजे, आपल्या जीवनाला एक निश्चित अशी दिशा मिळण्यासाठी आपण काय करायला हवं, अशा काही गोष्टीवरती कदाचित तुम्ही विचार करत असताल. आणि या ब्रह्मांडाच्या नियमानुसार, लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार कदाचित तुम्ही सर्व इथे पोहोचलेला आहात. त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं. मॅग्नेटिक पॉवर म्हणजे विचारांना आपण आकर्षित करतो. दुसरं म्हणजे व्हायब्रेटिंग पॉवर असतो, व्हायब्रेट होतात विचार आपले, व्हायब्रेशन. तिसरं म्हणजे रेडिएटिव्ह पॉवर. अशी विचाराचे 3 प्रकार आहेत, शोधचे 3 प्रकार असतात, मॅग्नेटिक, व्हायब्रेटिंग आणि रेडिएटिव्ह. अवेश सरांनी त्यामध्ये एक प्रकार सांगितला आपल्याला. तर मॅग्नेटिक पॉवर मध्ये काय होतंय, आपण विचार खेचतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन, माझ्या जीवनामध्ये काय हवंय, तुम्ही ठरवलं माझ्या जीवनामध्ये मला पोलीस व्हायचंय, मग तुम्ही काय थोडा स्ट्रगल केला का जीवनामध्ये? आठवा बरं, ग्राउंडवर पळाले, अनेक परीक्षा दिल्या, खूप काही अडीअडचणी, समस्या, संकटांना सामोरे गेले. आई वडिलांनी पैशाची तयारी केली, त्यांनाही अनेक संघर्षाला सामोरे जावं लागलं. का? कारण आपण ठरवलेलं होतं, ध्येय आपल्या समोर होतं की मला भरती व्हायचं, बरोबर. आणि मग हे तुम्ही विचार अट्रॅक्ट केले आणि मग त्याला जोड लागत गेली. जर एखादी गोष्ट करायची, मला हे करायचं, आय मस्ट डू इट, तर हे ब्रह्मांड तुम्हाला तुमचं कार्य करण्याकरिता मदत करायला लागतं. मग आपण विचार कुठले ठेवतोय ते महत्वाचं आहे. ज्या प्रकारची वस्तू, व्यक्ती, पदार्थ आपण विचारांनी अट्रॅक्ट करतो ते विचार, वस्तू, व्यक्ती आपल्या जीवनामध्ये उपलब्ध होत असतात. जैसा आप सोचोगे पैसा पण पाहो. म्हणून आपले विचार हे प्रभावशाली असले पाहिजे, स्ट्रॉंग असले पाहिजे आणि आनंदी असले पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये where attention goes, energy flows and that thing grows.
हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगून ठेवलंय. ईश्वराचं चिंतन करा, भक्ती करा, स्मरण करा. म्हणजे काय? लॉ ऑफ अट्रॅक्शन. ज्ञानेश्वरी हा जो काही ग्रंथ, महान आणि पवित्र ग्रंथ, वयाच्या 13व्या वर्षी माऊलींनी हे कार्य हाती घेतलं. संत ज्ञानेश्वर माऊली वयाच्या 13व्या वर्षी. तुम्ही इमॅजिन केलंय का कधी? वयाचे 13वं वर्ष, कुठली युनिव्हर्सिटी नाही, कुठले शिक्षक नाही, कसं शक्य आहे? 13 वर्ष शिक्षण नव्हतं आणि वयाच्या 13व्या वर्षी, म्हणजे आता 7वीतला विद्यार्थी, आताचे विद्यार्थी आपण जे म्हणतो ते 7वीतले विद्यार्थी, म्हणजे माऊलींचं 13व्या वर्ष सुरू आहे. त्यांनी ठरवलं की हे ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिणे. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याची जी काही मुख्य स्रोत आणि प्रेरणा आहे ते म्हणजे त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज. संत निवृत्तीनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा दिली. त्यावेळेला 5000 वर्षापूर्वीचा जो काही ग्रंथ आहे भगवद्गीता, या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने जे काही ज्ञान दिलंय हे संस्कृत भाषेमध्ये होतं आणि ही संस्कृत भाषा काही जनसामान्यांना समजत नव्हती. म्हणून 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांना हा जो काही जीवन प्रवास सहन करावा लागला आयुष्यामध्ये, हा आपल्या अंगावर शहारे उत्पन्न करणारा आहे. आणि त्यांचे माऊलींची प्रेरणा ही इतकी आपल्याला महान देणगी आहे, खूप मोठी देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कसं संघर्ष केला आणि काय निर्मिती करून ठेवली. म्हणजे समाजाने जरी अवहेलना केली, समाजाने जरी त्यांना दोष दिला, समाजाने जरी त्यांच्यावर अन्याय केला, तरी पण माऊलींनी समाजाविषयी कुठेही बोललेलं नाही. त्याचा अर्थ काय? किती खूप मोठी प्रेरणा आहे आपल्यासाठी. आज आपण आपल्या जीवनामध्ये किती आपण दोष देतो, नातेवाईकाला दोष देतो, आपल्या स्वतःच्या नशिबाला दोष देतो, सर्वांना दोष देतो, पण माऊलींनी कुणालाच दोष दिला नाही. आणि त्यांचं जे काही जीवन तत्व प्रणाली आहे, ते तत्व प्रणाली म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि हे ग्रंथाची निर्मिती. पण हे जे काही इतका मोठा आविष्कार झाला तो कशामुळे झाला? विचारांच्या जीवावर. मला सांगायचं तात्पर्य काय की विचार सकारात्मक असणं हे गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये डोपामाइन नावाचा जो काही हार्मोन्स आहे आनंदाचा, पॉझिटिव्ह, तो निर्माण होण्याचं कार्य सकारात्मक विचारांमध्ये आहे. म्हणून आपण आपले सकारात्मक विचार हे ठेवणे अतिशय गरजेचं आहे. व्हायब्रेट पॉवर म्हणजे व्हायब्रेशन म्हणजे काय? आपल्या मनामध्ये जे काही विचार आहेत ना ते आपल्या शरीरातनं, आपल्या बॉडीमधनं, या ब्रह्मांडमध्ये, या ऑरामध्ये जनरेट होत असतात. आपण जो काही विचार करतो, कदाचित तुम्ही हे अनुभवलं असेल, एखादा मित्र आपल्याकडे जर आला, त्याच्या मनात काय चाललंय, तो विचार करतोय पण बोलत नाही, आणि तो तुमच्या समोर येऊन उभा राहिलाय, तुम्हाला ते काही गोष्टी क्लिक होतात की हा कशासाठी आला असा. तुम्ही इमेजिन करता की ह्याच्या माइंडमध्ये काय चाललंय आणि ती कॅच तुम्ही करता तो पॉइंट, आणि तुम्ही म्हणता मला वाटलंच होतं की तू हे मला हेच मानणार आहे. याला काय म्हटलं जातं? लॉ ऑफ व्हायब्रेशन. मग मला माहिती की 70% पाणी असतं. आपण जर विचार करत असताना आपण जर निगेटिव्ह जर विचार केले ना, तर निगेटिव्ह मानाचा आपण जे अन्न खातो, जेवण करतो, जे काही घेतो दिवसभरात, त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो निगेटिव्ह मानाचा. म्हणून आपल्याला ब्लड प्रेशर, डायबिटीज, कार्डियक ब्लॉकेज, न्यूरो ब्लॉकेज, नंतर गॅस जो म्हणतो, ॲसिडिटी, एन्झायटी, ही जे काही आजार आहेत, हे आजार सुद्धा विचारांनी निर्माण होत असतात. हे तुम्ही लक्षात घ्या. हे न्यूरो सायन्सने सिद्ध केलेलं आहे. सायन्समध्ये या फॅकल्टीवर शिकवलं जातं की म्हणून तुम्ही जर एखादा त्रास झाला, डॉक्टरकडे गेले, तर डॉक्टर पहिलं तुम्हाला विचारतात की तुम्हाला काही टेन्शन आहे का. पहिला प्रश्न विचारला जातो की नाही, काही टेन्शन आहे का, विचारलं जातं ना, बरोबर. पहिले डॉक्टर विचारतो तुम्हाला काही टेन्शन आहे का. खूप काही टेन्शन असतं, पण हा नाही काही टेन्शन नाही, हा आपलं उत्तर असतं. अहो टेन्शन असतं म्हणून तर हे सगळं जनरेट होतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. आपण जे आपलं मन आहे, हे मन शांत, आनंदी, उत्साही जर असेल तर आपलं शरीर आनंदी, उत्साही कार्य करण्याला उद्युक्त होणं आणि निरोगी राहण्यासाठी मदत होते. अगरबत्ती लावल्यानंतर अगरबत्तीचा धूर हा सुगंधामध्ये विलीन होतो. तसं आपले जे विचार आहेत, हे काही विचार दिसत नाहीत आपल्याला ध्वनी, परंतु हे विचार या वायुमंडलामध्ये जनरेट होत असतात आणि एक ऑरा तयार होत असतो. या ब्रह्मांडामध्ये एक ऑरा तयार होतो, आभामंडल. त्या आभामंडलामध्ये ते विचार जात असतात. जर तुम्ही सकारात्मक विचार घेऊन जर झोपले, तर ते सकारात्मक विचार वरती आपण जरी झोपलो तरी आपलं सबकॉन्शियस माइंड
हे कार्य करत असतं. मनाचे दोन प्रकार आहेत, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड काय? आपण इथे बसलो, ऐकतोय, व्याख्यान चाललंय, मोटरसायकल चालवतोय, चालतोय, फिरतोय, जेवतोय, आवरतोय, सगळं नाश्ता करतोय, सगळं हे कॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड काय? सबकॉन्शियस माइंड म्हणजे डोळ्याची उघडझाप होणे, श्वासोश्वास, हृदयाची धडधड, आपण झोपल्यानंतर आपल्या चयापचयाची क्रिया आणि एखादी जखम झालेली असेल तर हिलिंग कार्य हे सबकॉन्शियस माइंड करत असतं. जर समजा तुम्ही बघताय काही लोक मोबाईलवर ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा बरोबर घरी पोहोचतात ऑफिसमधून निघाल्यावर. कसं काय? रस्ता का नाही चुकत ते? कारण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला तो रोड मॅप केलेला असतो. म्हणजे हे सबकॉन्शियस माइंडचं कार्य आहे. एखादी जखम झाली त्या जखम भरून काढण्याचं कार्य, मनोधैर्य वाढवण्याचं कार्य, यश प्राप्तीचं कार्य हे सबकॉन्शियस माइंड करत असतं. त्याला मेटाकॉग्निशन म्हटलं जातं. आपण जीवन जगत असताना मेटाकॉग्निशन होणं अतिशय गरजेचं आहे. मेटाकॉग्निशन म्हणजे काय? आपण कुठले विचार करतो त्या विचारावरती नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पॉझिटिव्ह विचार ठेवणं गरजेचं आहे. जर समजा आपण जेवायला जर गेलो, लग्नामध्ये आपण पंक्तीमध्ये बसतो जेवायला, तर आपल्याला जे पदार्थ आवडत नाही ते पदार्थ आपण आपल्या ताटात घेतो का? नाही घेत ना. मग आपलं जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये जे विचार आपल्याला नकोय, जी परिस्थिती आपल्याला नकोय, ती परिस्थिती आपण का करतो आहोत? प्रश्न विचार स्वतः. जे नकोय ना आणि होतं काय, इथेच गलत होते. सक्सेसफुल पीपल्स काय करतात? आज आपण 5% लोकांचे सक्सेसफुल बघतो आणि 95% लोकांचे दैनंदिन जीवन म्हणजे काही चाललं ते चाललं. पण जे टॉप ऑफ द टॉप लेवलचे अधिकारी वर्ग यांचा तुम्ही अभ्यास करा, निरीक्षण करा. जीतने वाले लोग कुछ अलग कार्य नहीं करते, वो हर एक काम अलग ढंग से करते. त्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हीच नोंद ठेवा की आपल्या जीवनामध्ये किती सकारात्मक गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून आज पंचलाईन काय आहे? जे आपल्याला हवं आहे त्याचाच विचार करायचा, जे आपल्याला नको आहे त्याचा आपण विचार करायचा नाही. आणि आपलं जीवन सुजलाम सफलाम बनवायचं आणि एकमेकाला आदर दिला पाहिजे. जर आपल्याला आदर मिळाला पाहिजे ना, आपलं वाटतं ना की आपल्याला आदर मिळाला पाहिजे, तर आपण दुसऱ्यांना आदर दिला पाहिजे. ज्यावेळेला आपण दुसऱ्यांना आदर देऊ त्यावेळेला तो आपल्याला आदर देईल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवणं अतिशय महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण जर जीवनामध्ये अवलंब केला तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये आनंद प्राप्ती होईल. जोपासणारे छंद जीवनात मिळेल आनंद. आपण आपला छंदही जोपासला पाहिजे, जी गोष्ट आपल्याला आवडते. आता तुम्ही आल्याला सांगितलं की आम्ही पोलीस भरती किंवा पोलीस या विभागामध्ये आलो, त्याचं कारण असं की आमची इच्छा होती, आपली इच्छा होती ना ती, म्हणून तुम्ही इथे आलात. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे किंवा तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही करताय, म्हणून तुमचे जीवन हे अधिक यशाच्या प्रगतीवर झाल्याखेरी राहणार नाही. कारण आपल्याला जे आवडतं ते आपण करावं. जॉब करत असताना आपण छंद जोपासावा. तसं वक्तृत्व माझा छंद आहे म्हणून मी जॉब करता करता माझा हा छंद जोपासतोय. आणि तुम्ही तुमचं जे तुम्हाला हवं होतं ते तुम्ही करताय, म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या हातून आपण जे काही महान कार्य करत चाललेलो आहोत, आपल्या हातून दान धर्म झाला पाहिजे. हे पण आपण आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं बाळगायचे. आपल्या हातून दान धर्म झाला पाहिजे. ज्याची बाग फुलून आलेली आहे, ज्याची बाग फुलून आलेली आहे त्यांनी 2 फुलं द्यावी. ज्याची सूर जुळून आलेली आहे त्यांनी 2 गाणी गावी. ज्याच्या अंगणामध्ये झुकले ढग त्याने कोंजणभर पाणी द्यावं. आणि ज्याची उंची आभाळा एवढी झाली त्यांनी 2 पावलं खाली यावं आणि समाजाला द्यावं. समाजाला जर दिलं तर समाजाला दिल्याने आपल्याकडं आणखी येतं. आणि हा जो नियम आहे, हा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्यामुळे समाजाचं कल्याण करण्यासाठी आपण यामध्ये आपलं योगदान देणं अतिशय महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींचा आपण अवलंब केला पाहिजे. स्वतःची सेल्फ इमेज आपण हाय केली पाहिजे. बाई कहून आपण स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. आपण आपल्याला कमी का लेखावं? ईश्वराने हर एक को एक हीरा बना के इस धरती पर भेजा है. हर एक को कुदरत ने हमें हीरा बना के इस धरती पे भेजा है. बशर्ते जो घिसेगा वही चमकेगा. बरोबर? आपल्या जीवनामध्ये हा आविष्कार झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना भगवद्गीतेमध्ये सांगितले, संशय आत्मा विनश्यति. संशय आत्मा विनश्यति म्हणजे स्वतःचा तिरस्कार, अपयश, दुर्गती. आणि स्वतःचा जर पुरस्कार केला स्वतःचा तर यश, प्रगती. म्हणून या सगळ्या काही गोष्टींचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करावा. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना आणखी एक सांगितलं,
मेरे जीवन में जो भी कुछ हो रहा है अच्छा हो रहा है, इससे पहले जो भी कुछ हुआ अच्छा हुआ और आगे जो होने वाला है बहुत ही अच्छा होने वाला आहे. हा जो नियम आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबिला तर आपण आपल्या जीवनामध्ये निर्धास्त आणि बिनधास्त जगू, आनंदी जीवन जगू. जे काही होतंय चांगलं होतंय. तुम्ही एपीजे अब्दुल कलाम साहेबांची आत्मचरित्र वाचा. जे काही होतंय चांगलं होतंय. किती अडचणी आल्या, समस्या आल्या, संकट आले. आता कोणाच्या आलेला घास केला सायंटिस्ट होण्याचा. तर सायंटिस्ट होण्याचा, पायलट होण्याचा जीवनातला क्षण निघून गेला. खूप नाराज झाले, आत्महत्यापर्यंत गेले. परंतु तो क्षण निघून गेला ते कुठपर्यंत गेले, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. ते म्हटले मी जर पायलट झालो असतो तर मला राष्ट्रपती होता आलं नसतं. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे हवं ते आपण विचार करून चालत असतो. पण भगवंताला जे पाहिजे, भगवंताच्या दृष्टीने विचार करून आपल्याला देत असतो. आपल्याला जे पाहिजे असतं ते शॉर्ट पाहिजे असतं, त्याला जे द्यायचं असतं ते अमर्याद द्यायचं असतं. हा प्रिन्सिपल, हा रूल आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवला पाहिजे आणि आपण निर्धास्त आणि बिनधास्त जगलं पाहिजे, आनंदी जीवन जगलं पाहिजे. यशस्वी जीवन जगण्याकरिता या सर्व गोष्टींचं अवलंबन आपण आपल्या जीवनामध्ये जर केलं, आपण आपल्या स्वतःसाठी जर वेळ दिला तर निश्चितच आपण त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणीही जगातली कुठली ताकद रोखू शकत नाही. पांडुरंग परमात्म्याच्या पायावर पडलेल्या फुलांनी पांडुरंगाच्या गळ्यात असलेल्या फुलातील हारांना प्रश्न विचारला की तुम्ही असं काय महान कार्य केलं की आज तुम्ही पांडुरंगाच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. त्यावेळेला गळ्यातल्या फुलांनी, पायावरच्या फुलांना खूप समर्पक उत्तर दिलं, अतिशय प्रेरणादायी दिलं आणि ते सुद्धा तुम्हाला आयुष्यभर ध्यानात राहील आणि आयुष्यभर प्रेरणादायी तुमच्या लक्षात राहील. ते म्हटले की त्यासाठी काळजामध्ये सुई टोचून घ्यावी लागते, त्यावेळेला हे श्रेष्ठ स्थान प्राप्त होतं. तर अशी ही जी काही सुई आपण सर्वांनी समाजाच्या रक्षणाची, समाजाचं संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची, आपल्या भारत देशाला सुजलम सफलम बनवण्याची आपल्या काळजामध्ये सुई टोचून घेतलेल्या आहे. तुमच्या या महान कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि हे व्याख्यान मी या ठिकाणी थांबवतो.